मुंबई महापालिकेच्या शालेय सहलीवरून वाद निर्माण झालाय। सहलीसाठी महापालिकेकडून 87 लाखांचं कंत्राट देण्यात आलंय। वरळीच्या नेहरू सेंटरला ही मोफत सहल नेण्यात येते, मात्र निविदेची अट शिथिल करून या सहलीचं कंत्राट दिल्याचा आरोप आहे। विरोधकांकडून बीएमसीच्या शालेय सहलीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। बीएमसीच्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नेहरू केंद्र एक झलक या शैक्षणिक सहलीचा प्रस्ताव देण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजन व्यवस्थेसाठी एका कंपनीला तब्बल 87 लाखांचं थेट कंत्राट देण्याचा प्रस्ताव आहे। मुंबई महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे 3 लाखांपेक्षा जास्त खर्चासाठी निविदा आवश्यक आहे, मात्र या प्रकरणात निविदा अट शिथिल करण्यासाठी स्थायी समिती आणि शिक्षण समितीकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर 87 लाखांचं हे थेट कंत्राट देण्यात आलेलं आहे एका शैक्षणिक सहलीसाठी, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर ही जी सहल आहे ही जाणार आहे कुठे तर नेहरू तारांगणला। त्यामुळे मुंबईतल्या कुठल्याही शाळांना नेहरू तारांगण जाण्यासाठी एवढा खर्च येत नाही। विशेषतः जर आपण बघितलं तर ह्याचं जे खाणं म्हणजे जे तिथे सहलीसाठी देण्यात येणारं जेवण असेल किंवा नाश्ता असेल यासाठीचा जो खर्च आहे तो जवळपास 87 लाख इतका दाखवलेला आहे। कुठलीही निविदा जर 3 लाखांच्या वरती असेल तर त्यासाठी जे सभेमध्ये मांडावं लागतं प्रस्ताव, त्यानंतर तो मंजूर होतो, तो सभेमध्ये मंजूर करून घ्यावा लागतो, अशी सगळी एक नियमावली असते। मात्र ही नियमावली कुठेही पाळली गेलेली पाहायला मिळत नाही आहे। आता जो प्रस्ताव सादर केला आहे तो केवळ शिक्षण समिती असेल आणि स्थायी समिती असेल इतप्यापुरतीच तो मर्यादित ठेवला आहे आणि त्यामुळेच विरोधक कुठेतरी आता आवाज करताना पाहायला मिळतात। विशेष म्हणजे फूड लिंक नावाची जी कंपनी आहे ती कंपनी नेहरू तारांगण तिथे मोनोपॉली चालतं असं देखील त्या निविदेच्या मध्ये म्हटलं गेलंय पालिकेकडून। त्यामुळे आम्हाला फूड लिंकलाच खाद्यपदार्थाची ऑर्डर द्यावी लागणार आहे असं देखील या निविदेमध्ये म्हटलं गेलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर 87 लाख रुपयांचं हे कंत्राट महापालिकेला जरी अशक्य नसलं परवडायला तरी देखील एवढा मोठा खर्च कशासाठी असा प्रश्न जो आहे तो देखील उपस्थित केला जातोय सध्या विरोधकांकडून। अगदीच भाग्यश्री, ज्या कंपनीला खरं तर हे कंत्राट देण्यात आलेलं आहे फूड लिंक, या ठिकाणी आता सवाल उपस्थित केले जातात। 84 लाखांचं हे कंत्राट देण्यात आलंय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।